लिए मार्ग आसान हुआ और हमने हैदराबाद गैजेटियर को लागू करने का निर्णय वहाँ पर लिया है, जिसमें पुराने रिकॉर्ड्स ये सारे मिलेंगे। उन रिकॉर्ड्स में जिनके खून के रिश्ते में अगर इस प्रकार से जाति का उल्लेख मिलेगा तो उनको उसका फायदा मिलेगा, जिसके कारण मराठा समाज को मुझे ऐसा लगता है कि बहुत फायदा इसके कारण मिलने लगा। और विशेष रूप से मराठवाड़ा में जो मराठा समाज है उसके लिए जो एक तकलीफ थी कि मराठवाड़ा ये चूंकि निजाम के राज में था, अंग्रेजों के राज में नहीं था, इसलिए वहां पर एविडेंस का एक बड़ा प्रॉब्लम था, साक्ष्य मिलते नहीं थे, तो इसके कारण वो साक्ष्य मिलेंगे। सर, आपको भी व्यक्तिगत तौर पर बहुत टारगेट देखिए, मैं हमेशा ये मानता हूँ कि आप राजनीति में हो तो कभी लोग आपको दुआ देते हैं, कभी आपको लोग गाली देते हैं, कभी आपको माला पहनाते हैं, कभी आपको पत्थर भी मारते हैं, लेकिन मैंने पहले दिन से भूमिका रखी कि हम लोग तो होता निर्णय करेंगे, दोनों को फायदा होगा ऐसा निर्णय करेंगे। और मुझे ऐसा लगता है कि वो हमने किया और मुझे इस बात की खुशी है कि हम लोग एक अच्छा निर्णय ले पाए, जिसके कारण मराठा समाज को बड़े पैमाने पर फायदा होने वाला है। हाँ, मी पण जाणार मग 8 दिवस झाले आज. फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. तर जरांगे आता मुंबईच्या बाहेर पडलेले आहेत, तिथे आपण पाहतोय जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जात आहेत. छत्रपती संभाजीनगरकडे जरांगे आता रवाना झाले. जरांगे पाटील यांनी मुंबई सुद्धा सोडलेली आहे आणि आता त्यांचा ताफा हा हळूहळू आता मुंबईच्या वेशीच्या बाहेर जातोय. जरांगे उपोषण सोडलं. आजचा दिवस आपल्यासाठी स्टेडियमचा आजचा दिवस दिवाळी केलं आणि त्याच्यानंतर 5 दिवसाच्या उपोषणानंतर मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलं. स्वीकारून मनोज जरांगे उपोषण सोडलं. तर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीचं श्रेय मुख्यमंत्री. दुसरीकडे मुंबईतील आंदोलकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. मनोज जरांगेंचं आंदोलनातील उपोषण यशस्वी झालंय. मुंबईमध्ये हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करणार असल्याचं आश्वासन मराठा उपसमिती जरांगेंना दिलं. अंमलबजावणी तुम्ही जर म्हणलं थांब मुंबई, ते म्हणतात नको मला जायचं गावाकडे. दरम्यान सातारा गॅझेट लागू करणार, मी खोटा शब्द देणार नाही, असा शब्द मंत्री शिवेंद्रराजे यांनी जरांगेंना दिलाय.
जाणार नाही म्हणून तर आलो नसतो. मुख्यमंत्र्यांनी यावेळी जरांगेंना अंतिम नोटीस दिली. सातारा गॅझेटची अंमलबजावणी करणार. राज्यपालांच्या सहीने तातडीने जी.आर काढून सरकारनं दिल्याचं जरांगे म्हणाले. राज्यपालाच्या सहीनं राज्यमंत्रिमंडळ सहीनं कसं स्वच्छ काय असलं पाहिजे. मला पटायला लागलं ना मी आता उद्या गोडी नाही घेत नाही. तर मराठी ठेवण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ देण्यात आलाय. पण जी.आर काढा मराठा आणि कुणबी एक होता. विखे साहेब बरोबर का? तर विखे साहेबाचं आणखी थोडंसं त्यांचा हातले जड दिसतोय मला वाटतं विखे साहेबाला. ते म्हणले 2 महिने म्हणा 2 महिने म्हणा तर बरं 2 महिने जाऊ द्या. काय करता आता या खांदभर हुशार माणसात या अवघड असतं बघा. ते डोकं येऊनच बंद केलं. त्याला वेळ लागणार थोडा. आतला घातली त्यामुळे आता सर्व घडामोडींनंतर जरांगेंसह मराठा आंदोलक रात्री 9 वाजता मुंबई खाली करणार आहे. Resources here. Resources here. Resources here. Good job. Thanks. Thanks. Enemy spotted. विश्वास ठेवू नका. कोणी उचकीत असता आपल्याला उचकायचं नाही. जर सरकारनं काही चुकीचं केलं तर तुम्हाला शब्द देतो. Head there. जर ह्या जी.आरमध्ये आपली फसवणूक जर झाली त्यांच्या योजनेवरून हैदराबाद गॅझेटच्या मी तुम्हाला शब्द देतो, महाराष्ट्रात योग्य नोकरी लोकांनी फिरून देणार नाही या शब्दाला. त्यामुळे कोणी काही म्हणलं तरी विश्वास ठेवू नका. शांत राहा. सरकारवर विश्वास ठेवा. मुंबई काबीज करून दाखवली असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. मराठा आंदोलनावर म्हणून जरांगेंनी पहिली प्रतिक्रिया TV9 मराठीला अगरे अगरे सुवर्ण दिवस आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी Resources here. तसं पाहिलं तर अरे वर Resources here. I have sources here. Resources here. Resources here. Head there. Stay alert. Head there. सोन्याचा दिवस माझ्या समाजाला खाली मान घालून चालायची गरज नाही. पश्चिम महाराष्ट्राचा दिवस आणि महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आनंदी असा 75 वर्षात तरी झाला.